नमस्कार मित्रांनो, तर बघा चालू असलेल्या ज्या सरळ सेवाच्या भरती आहेत सध्या, त्यासाठी महत्त्वाची जी मराठी पुस्तकं आहेत आणि लेखक आहेत, हा एक टॉपिक तुम्हाला मराठी व्याकरण या विषयामध्ये दिलेला आहे. तर बघा मराठी व्याकरण या विषयामध्ये आपल्याला मराठी पुस्तकं व त्यांची लेखक यावर एक टॉपिक दिलेला आहे, यावर प्रश्न विचारले जातील असं पण सांगितलेलं आहे. तर बघा आरोग्य विभाग यामध्ये पण सिलेबसमध्ये हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे. झेडपीमध्ये पण यावर प्रश्न विचारले जातात आणि जे महत्त्वाचे जे सर्व स्पर्धा परीक्षा आहेत म्हणजे सरळ सेवाच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांसाठी पण हा टॉपिक नेहमी विचारला जातो. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची सुप्रसिद्ध मराठी लेखक पाहणार आहोत, त्यांनी लिहिलेली पुस्तके पाहणार आहोत. 20 जे पुस्तकं आहेत आणि त्यांची लेखक आहेत ते आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूपच महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तर बघा मराठी व्याकरण यामध्ये हा टॉपिक आपल्याला दिलेला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आरोग्य विभागाचे जे हॉल तिकीट प्रसिद्ध झालेले आहेत त्यांची परीक्षा 30 तारखेपासून सुरू होत आहे. तर त्यांच्यासाठी हे खूपच महत्त्वाचं लेक्चर असणार आहे. तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्कीच तुमचा यापासून खूप फायदा होऊ शकतो. तर बघा आपण लेक्चर जे आहे सुरू करूया. या अगोदरचे 5 लेक्चर जे आहेत 5 ते 6 लेक्चर आपण वन लायनरचं एक लेक्चर आहे ते तुम्हाला पाहायचे आहे. त्याची लिंक खाली मी दिलेली आहे. तर आरोग्य भरती गट ड साठीचे हे 6 लेक्चर आहेत, तर त्याची लिंक खाली दिलेली आहे, पाहून घ्या. तर आपण लेक्चर सुरू करूया. तर बघा इकडं आपल्याला पुस्तकाचे नाव आणि इकडं लेखक दिलेले आहेत. तर बघा हिंदुत्व हे जे पुस्तक आहे याचे लेखक आहेत विनायक दामोदर सावरकर. तर बघा पुढचं आहे बुद्ध द ग्रेट, याचे लेखक आहेत M.A. सलबिन, याचे लेखक आहेत. तर समिधा या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर B.V. आठवले. त्यानंतर मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक शिवाजी सावंत हे आहेत. त्यानंतर छावाचे पण जे लेखक आहेत ते शिवाजी सावंत आहेत. मृत्युंजयचे पण शिवाजी सावंत आहेत. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक पण साने गुरुजी आहेत. त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे श्रीमान योगी, तर श्रीमान योगी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? रणजित देसाई आहेत. स्वामी या पुस्तकाचे लेखक रणजित देसाईच आहेत. त्यानंतर पानिपत, तर बघा या पानिपत या पुस्तकाचे लेखक कोण? अशा प्रकारचे प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारला आहे. मागील आत्ता ज्या 2023मध्ये झालेल्या परीक्षा आहेत तर त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा पानिपत या पुस्तकाचे लेखक जे आहेत विश्वास पाटील हे आहेत. त्यानंतर आपला 10वं जे पुस्तक आहे युगंधर, याचे पण लेखक शिवाजी सावंत आहेत. ययाती, तर बघा ययाती, तर हा खूपच IMP प्रश्न असेल. तर बघा यावर खूप वेळा आणि खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हा IMP असेल. नीट लक्षात ठेवा किंवा नोट करून तुम्ही घेऊ शकता. तर बघा ययाती या पुस्तकाचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. त्यानंतर कोसला या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. बटाट्याची चाळ पु ल देशपांडे हे त्याचे लेखक आहेत. नटसम्राट वि.वा. शिरवाडकर, तर नटसम्राट यावर पण तुम्ही पाहिलेलं असेल, मागील जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये पाहिलं असेल. तलाठी भरतीसाठी पण यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे ऑलरेडी. तर हा पण IMP प्रश्न असू शकतो, वारंवार यावर प्रश्न विचारला जातो. नटसम्राट वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतर 15वं पुस्तक आहे मिलिंद बोकील, तर 15व्या पुस्तकाचे लेखक आहेत शाळा, तर याचे लेखक आहेत मिलिंद बोकील. तर व एक होता कारफर या पुस्तकाचे लेखक विना गव्हाणकर हे आहेत. तर एक होता कारफर या पुस्तकाचे लेखक विना गव्हाणकर आहेत. त्यानंतर पुढचं आहे 17वा बलूत या पुस्तकाचे लेखक दया पवार आहेत. व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे हे याचे लेखक आहेत. व्यक्ती आणि वल्लीचे लेखक पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. तर राधेय या पुस्तकाचे लेखक रणजित देसाई आहेत. दुनियादारी सुहास शिरवळकर, तर बघा दुनियादारी या पुस्तकाचे लेखक सुहास शिरवळकर आहेत. आमचा बाप आणि आम्ही, तर बघा आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव, आणि यावर एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे या अगोदर पण. तर IMP हा पण जे आहे पुस्तक आणि लेखक असणार आहे. आमचा बाप आणि आम्ही, नरेंद्र जाधव. त्यानंतर आपला 22वं जे पुस्तक आहे ते आहे मानदेशी माणसे, तर याचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. पार्टनर या पुस्तकाचे लेखक व.पु. काळे हे आहेत. बनगरवाडी यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर हे आहेत. त्यानंतर राऊ या पुस्तकाचे लेखक बघा ना.स. इनामदार हे आहेत. असामी पु ल देशपांडेंचं हे पुस्तक आहे, याचे लेखक पु ल देशपांडे आहेत आणि यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
खिंड तर पावनखिंड पुस्तक आहे, याचे लेखक रणजित देसाई आहेत. नासी भस्मासुराचा उदयास्त या पुस्तकाचे लेखक वि ग कानेटकर हे आहेत. त्यानंतर 29वं पुस्तक आहे गोलपिठा तर नामदेव ढसाळ हे याचे लेखक आहेत. गोलपिठाचे लेखक नामदेव ढसाळ हे आहेत. आणि यामध्ये बघा काही आपण प्रश्न जे आहेत आलेले आहेत त्यावर पण काही आपण पुस्तकाची नावं आणि लेखक घेतलेले आहेत. तर नवीन पण यामध्ये आपण घेतलेले आहेत. तर बघा नवीन तुम्ही नीट नोट करून घ्यायचे आहेत जे नवीन पुस्तक आहेत. तर बघा रणांगण याचे लेखक विश्राम बेडेकर हे आहेत. तर काजळ माया जी ए कुलकर्णी याचे लेखक आहेत. तर राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे यांचं हे पुस्तक आहे. राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे. पुढचं आपलं 33वं पुस्तक आहे झेंडूची फुले प्रल्हाद केशव अत्रे हे याचे लेखक आहेत. तर व संभाव्य हा प्रश्न असू शकतो. तर झेंडूची फुले या पुस्तकाचे लेखक केशव अत्रे हे आहेत. तर बघा स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक यांचं हे लेखन आहे, त्याचे लेखक आहेत. स्मृतिचित्रे हे पुस्तक आहे आणि लेखक आहेत लक्ष्मीबाई टिळक. त्यानंतर 35वा जे पुस्तक आहे जेव्हा मी जात चोरली यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बाबूराव बागुल हे यांचे लेखक आहेत. जेव्हा मी जात चोरली या पुस्तकाचे लेखक बाबूराव बागुल हे आहेत. झुंज या पुस्तकाचे लेखक ना. स. इनामदार हे आहेत. त्यानंतर आपला 37वं पुस्तकाचं नाव आहे झोंबी तर झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत. उपरा या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण माने हे आहेत. ज्ञानेश्वरी या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर कुलकर्णी हे आहेत. ज्ञानेश्वरी या पुस्तकाचे लेखक ज्ञानेश्वर कुलकर्णी हे आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे चेटकिन या पुस्तकाचे लेखक नारायण धारप हे आहेत. चेटकिन हे एक पुस्तक आहे, याचे लेखक नारायण धारप आहेत. कऱ्हेचे पाणी तर बघा हा प्रश्न पण IMPSL संभाव्य प्रश्न असेल. तर कऱ्हेचे पाणी प्रल्हाद केशव अत्रे यांचं हे पुस्तक आहे. कऱ्हेचे पाणी प्रल्हाद केशव अत्रे. त्यानंतर वाळूचा किल्ला या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर हे आहेत. वाळूचा किल्ला व्यंकटेश माडगुळकर. मंतरलेले दिवस या पुस्तकाचे लेखक गजानन दिगंबर माडगुळकर हे आहेत. त्यानंतर विनोदगाथा या पुस्तकाचे लेखक PK अत्रे हे आहेत. तर विनोदगाथाचे PK अत्रे. सत्तांतर या पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगुळकर आहेत. त्यानंतर सत्तांतरच्या जे आहेत व्यंकटेश माडगुळकर आहेत. त्यानंतर उचल्या या पुस्तकाचे लेखक लक्ष्मण गायकवाड आहेत. हास्यतुषार PK अत्रे यांचं हे लेखन आहे. तर भूमी या पुस्तकाचे लेखक आशा बागे ह्या आहेत. तर भूमी याचे लेखक आहेत आशा बागे. त्यानंतर 49वा जो पुस्तक आहे मारवा तर मारवा या पुस्तकाचे लेखक आशा बागे ह्याच आहेत. भूमी आणि मारवा या पुस्तकाचे जे लेखक आहेत आशा बागे ह्या आहेत. पैस यासाठी या पुस्तकाचे लेखक दुर्गा भागवत आहेत. ऋतुचक्र दुर्गा भागवत. पैस आणि ऋतुचक्र याचे दुर्गा भागवत. त्यानंतर बघा प्रेषित या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते जयंत नारळीकर आहेत. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे ही PDF जर तुम्हाला रिव्हिजनसाठी डाउनलोड करायची असेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, खाली एक लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची. त्यावर तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. त्यावर ही PDF तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर खाली लिंक आहे टेलिग्राम चॅनलवर, तिथं तुम्हाला आपण ही जी PDF आहे ती अवेलेबल केलेली आहे. या पण मागील ज्या PDF आहेत त्या पण तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या अपडेट पण आपण तिथं देत असतो. तर बघा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा, खाली लिंक मी दिलेली आहे. तर बघा अजगर या पुस्तकाचे लेखक CT खानोलकर आहेत. त्यांची गोष्ट या पुस्तकाचे ज्या लेखिका आहेत स्वाती दत्ताराजराव ह्या आहेत. त्यानंतर हा महत्त्वाचा पुस्तक आणि लेखकाची जोडी आहे. तर 1857चे स्वातंत्र्य समर विनायक दामोदर सावरकरांचं हे पुस्तक आहे. 1857चे स्वातंत्र्य समर विनायक दामोदर सावरकर. 7 सख्खे 43 किरण नगरकर. महानायक विश्वास पाटील. महानायक या पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील हे आहेत. पण लक्षात कोण घेतो तर बघा पण लक्षात कोण घेतो पुस्तक आहे हरिभाऊ नारायण आपटे यांचं. गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा फुले आणि हा प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात आलेला पण आहे. गुलामगिरी महात्मा फुले यांचं पुस्तक आहे. त्यानंतर बघा अक्कर माशी शरणकुमार लिंबाळे यांचं हे पुस्तक आहे. अक्कर माशी शरणकुमार लिंबाळे. त्यानंतर आहे पुढचं पाचोळा रा. र. बोराडे शेतकऱ्यांचा आसूड महात्मा फुलेंचंच हे पुस्तक आहे.
शेतकऱ्याचा आसूड, त्याचबरोबर गुलामगिरी हे पण पुस्तक महात्मा फुले यांचंच आहे. पाचोळ्याचे बघा रा र बोराडे आहेत. माझा प्रवास विष्णुभट गोडसे या पुस्तकाचे लेखक आहेत. माझा प्रवासचे विष्णुभट गोडसे. भूताचा जन्म द मा मिरासदार यांचं आहे. मन में है विश्वास या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील. सखाराम बाइंडर विजय तेंडुलकर याचे लेखक आहेत. सखाराम बाइंडर या पुस्तकाचे लेखक विजय तेंडुलकर हे आहेत. शिवाजी कोण होता तर पुस्तकाचे लेखक आहेत गोविंद पानसरे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे. अमृतवेल वि स खांडेकरांचं पुस्तक आहे. आई समजून घेताना उत्तम कांबळे यांचं पुस्तक आहे. त्यानंतर धग या पुस्तकाचे लेखक जे आहेत उद्धव शेळके हे आहेत धग. आणि हे जे प्रश्न तुमच्या लक्षात जर बसत नसतील तर नक्की PDF डाउनलोड करून घ्या, किंवा हा जो व्हिडिओ आहे तो पुन्हा एकदा तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. तर नक्की तुमच्या ऐकल्याच्या नंतर ध्यानात हे नाव जे आहेत बसणार आहेत. तर बघा, धगचे उद्धव शेळके. तराळ अंतराळ यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे ऑलरेडी. तर शंकरराव खरात याचे लेखक आहेत. तराळ अंतराळ. हिंदू या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. फकीरा अण्णाभाऊ साठे यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. फकीरा या कादंबरीचे जे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे आहेत. यश तुमच्या हातात आहे. शिव खैरा यांचं हे पुस्तक आहे. यश तुमच्या हातात आहे. अग्निपंख. तर बघा, महत्त्वाचा आणि IMP प्रश्न आहे. या अगोदर पण प्रश्न विचारलेत आणि अजून पण विचारला जाऊ शकतो. तर अग्निपंख अब्दुल कलाम यांचं हे पुस्तक आहे. अग्निपंख. मुसाफिर या पुस्तकाचे लेखक अच्युत गोडबोले हे आहेत. पांगिरा विश्वास पाटील. त्यानंतर बघा, महत्त्वाचा एक पुस्तक आणि लेखकाची जोडी आहे झाडाझडती विश्वास पाटील. अपूर्वाई पु ल देशपांडे. मी माझा चंद्रशेखर गोखले यांचं हे पुस्तक आहे. मी माझा अपूर्वाई पु ल देशपांडे. झाडाझडती विश्वास पाटील. त्यानंतर बघा, नेक्स्ट आपला जो आहे 81वा जो पुस्तकाची जोडी आहे ती आहे मर्मभेद. तर मर्मभेद हे पुस्तक आहे शशी भागवत यांचं. मी माझाचे चंद्रशेखर गोखले आहेत. त्याचबरोबर मर्मभेदचे शशी भागवत आहेत. फास्टर फेणे भारा भागवत यांचं पुस्तक आहे. सखी या पुस्तकाचे लेखक वपू काळे आहेत. सखी या पुस्तकाचे लेखक वपू काळे हे आहेत. राशीचक्र शरद उपाध्ये. तर राशीचक्र या पुस्तकाचे लेखक शरद उपाध्ये. गहिरे पाणी रत्नाकर मतकरी. चौघीजणी शांता शेळके. चौघीजणी या पुस्तकाच्या लेखिका आहेत शांता शेळके. माझी जन्मठेप. तर बघा, माझी जन्मठेप यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा पण प्रश्न खूपच IMP असू शकतो. यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळं हा जो आहे नोट करून घ्या. माझी जन्मठेप विनायक दामोदर सावरकर यांचं हे पुस्तक आहे. तर बर्मुडा ट्रायंगल याचे लेखक विजय देवधर आहेत. इडली ऑर्किड आणि मी विठ्ठल कामत. तर बघा, इडली ऑर्किड आणि मी याचे लेखक विठ्ठल कामत आहेत. 90वा आपलं पुस्तक आणि त्यांची जोडी आहे माझ्या बापाची पेंड. तर बघा, द मा मिरासदार यांचं हे पुस्तक आहे. माझ्या बापाची पेंड द मा मिरासदार यांचं हे पुस्तक आहे. तुंबाडचे खोत पुढचं आहे. तुंबाडचे खोत हे पुस्तक आहे. याचे लेखक श्री ना पेंडसे हे आहेत. नॉट विदाऊट माय डॉक्टर या पुस्तकाचे लेखक आहेत बेटी महमूदी. त्यानंतर नेक्स्ट आहे वीर धवल या पुस्तकाचे लेखक नाथ माधव हे आहेत. आय एम नॉट मसीहा हे जे पुस्तक आहे बघा, यामध्ये आपण घेतलेलं नाही, पण आय एम नॉट मसीहा हे जे पुस्तक आहे सोनू सूद सरांचं आहे. आय एम नॉट मसीहा. तर हे पण लक्षात घ्या. त्यानंतर बघा, वीर धवल नाथ माधव. पहिले प्रेम वि स खांडेकर. तर बघा, पहिले प्रेम हे एक पुस्तक आहे आणि याचे लेखक आहेत बघा, पहिले प्रेम वि स खांडेकर हे लेखक आहेत. त्यानंतर पावनखिंड रणजित देसाई. तर बघा, पावनखिंड रणजित देसाई. तर पुढचं आहे नेक्स्ट प्रकाश वाटा. तर बघा, प्रकाश वाटा जे आहेत बाबा आमटे यांचं पुस्तक आहे आणि हे महत्त्वाचा IMP प्रश्न असणार आहे. तर बघा, यावर प्रश्न ऑलरेडी विचारले आहेत आणि विचारले जात आहेत, तर यावर पण प्रश्न येऊ शकतो. तर प्रकाश वाटा बाबा आमटे. गारंबीचा बापू श्री ना पेंडसे. कोल्हाट्याचं पोर किशोर शांताबाई काळे हे याचे लेखक आहेत. किशोर शांताबाई काळे कोल्हाट्याचे पोर.
एकच प्याला यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, संभाव्य प्रश्न आहे. तर एकच प्याला राम गणेश गडकरी एकच प्याला याचे लेखक आहेत. किमयागार अच्युत गोडबोले हे याचे लेखक आहेत. किमयागारचे अच्युत गोडबोले हे त्यांचे लेखक आहेत. युगांत इरावती कर्वे यांचं हे लेखन आहे युगांत. त्यानंतर पुढचं आहे आपला 102वा जो जोडी आहे पुस्तकांची आणि लेखकांची, ती आहे बॉईज अँड अदरवाईज. सुधा मूर्ती यांचं हे लेखन आहे, पुस्तक आहे. त्यानंतर पुढचं आहे निळावंती, मारुती चितमपल्ली यांचं हे लेखन आहे, पुस्तक आहे निळावंती. यक्षाची देणगी, जयंत नारळीकर याचे लेखक आहेत. यक्षाची देणगी. आनंदी गोपाळ, श्रीज जोशी. आनंदी गोपाळ या पुस्तकाचे लेखक श्रीज जोशी हे आहेत. पडघवली गोनी दांडेकर लेखक आहेत. सारे प्रवासी घडीचे जयवंत दळवी या पुस्तकाचे लेखक आहेत. सारे प्रवासी घडीचे. त्यानंतर काळोखातून अंधाराकडे संभाव्य प्रश्न आहे. तर अरुण हरकारे. तर काळोखातून अंधाराकडे अरुण हरकाळे याचे लेखक आहेत. महाश्वेता सुमती क्षेत्रमाडे ह्या लेखिका आहेत महाश्वेता या पुस्तकाच्या. तिमिराकडून तेजाकडे नरेंद्र दाभोळकर. तर व काळोखातून अंधाराकडे अरुण हरकारे, तिमिराकडून तेजाकडे नरेंद्र दाभोळकर याचे लेखक आहेत. त्यानंतर 111व जे पुस्तकांची जोडी आहे ती आहे हाफ गर्लफ्रेंड. तर बघा या पुस्तकाचे लेखक आहेत, यावर पण प्रश्न नेहमी विचारला जातो, म्हणजे या अगोदर विचारलेला आहे. तर चेतन भगत याचे लेखक आहेत हाफ गर्लफ्रेंडचे. तर लज्जा तस्लिमा नसरीन हे लेखिका आहेत लज्जा या पुस्तकाच्या. माझे विद्यापीठ नारायण सुर्वे यांचं हे लेखन आहे, पुस्तक आहे. 14वा जे आहे 114वा जोडी आहे इल्लम शंकर पाटील यांची हे पुस्तक आहे. इल्लम हे पुस्तक आहे आणि शंकर पाटील हे लेखक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक पुस्तक आहे आणि याचे लेखक शंकरराव खरात. तर बघा हा पण संभाव्य प्रश्न आहे, खूपच संभाव्य प्रश्न हा असू शकतो, तर नीट लक्षात ठेवा. तर वावटळ या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. वावटळ या पुस्तकाचे लेखक आहेत बघा व्यंकटेश माडगुळकर. त्यानंतर बघा पुढचं आहे उपेक्षितांचे अंतरंग. उपेक्षितांचे अंतरंग श्री म माटे हे त्याचे लेखक आहेत. उपेक्षितांचे अंतरंग. माणुसकीचे गहिवर श्री म माटे. उपेक्षितांचे अंतरंग श्री म माटे. नापास मुलांची गोष्ट अरुण शेवते याचे लेखक आहेत. नापास मुलांची गोष्ट. तर बघा लास्ट आपला जो जोडी आहे मी वनवासी, सिंधुताई सपकाळ यांचं हे पुस्तक आहे. मी वनवासी हे पुस्तक आहे सिंधुताई सपकाळ. तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि टेलिग्रामला जॉईन होऊन PDF डाउनलोड करा. तर PDFसाठी लिंक खाली दिली आहे, तिथं जाऊन नक्की डाउनलोड करा. बाकीचे लेक्चर जे आहेत आरोग्य विभागासाठी असेल, ZP भरतीसाठी असेल, जे सरळ सेवा भरती असेल, नगर परिषदसाठी असेल, सर्वसाठी हे लेक्चर जे आहे महत्त्वाचं आहे. बाकीचे जे पण अपडेट आहेत ते तुम्हाला टेलिग्रामला दिल्या जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे चालू घडामोडीचे प्रश्न सोडवण्यासाठी टेलिग्राम नक्की जॉईन व्हा, लिंक खाली दिलेली आहे. आणि खाली कमेंट करून सांगा लेक्चर कसे होते. तर धन्यवाद.